चैत्र मासामध्ये चैत्री पाडव्यापासून रामनवमी पर्यंत जे राम नवरात्र साजरं करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चैत्रामध्ये राम नवरात्र येते हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्या धार्मिक परंपरांच्या अनुसार अशा रामकथेचं नवरात्र वर्षातून 3 वेळेला व्हावं अशी आपल्या धर्मग्रंथांची इच्छा आहे. आणि त्यामुळे ते कार्तिक मासामध्ये सुद्धा आणि माघ मासामध्ये सुद्धा 9 दिवसाचं नवरात्र रामकथेचं व्हावं अशा तऱ्हेनं आपल्या पुराणामध्ये वर्णन आहे. स्कंद पुराणात या रामायण कथेचं महात्म्य वर्णन केलंय. जसं आपण जेव्हा भागवत कथा ऐकतो तेव्हा भागवत कथेपूर्वी त्या भागवत कथेचं महात्म्य जे पद्मपुराणात सांगितलंय त्या महात्म्याचं चिंतन आधी करतो, मग भागवत पुराण प्रत्यक्ष करतो. तसं रामकथा सुरू करण्यापूर्वी या रामायणाचं महात्म्य, या रामकथेचं महात्म्य जे आपल्याला स्कंद पुराणामध्ये दिलं आहे, ऋषी मुनींनी दिलं आहे, त्याच्याबद्दल थोडंसं चिंतन करूया. सर्व पुराणांमधली जी कथा आहे तशीच स्कंद पुराणाने याही रामकथेसाठी सुरुवात घेतली आहे. की सर्व ऋषींनी मिळून सूत महर्षींना प्रश्न विचारलेला आहे. हे ज्ञान महर्षी, हे सूत महर्षी, सर्व सृष्टी या सत्व रज तम 3 गुणांनी भरलेली आहे. आणि काही वेळेला यातला रजोगुण, यातला तमोगुण अधिक प्रबळ होतो. मग सृष्टी अधर्माच्या आचरणामध्ये अंधकारमय होते. या सृष्टीमधल्या सज्जनांचे आधार तुटून गेल्यासारखे वाटतात. अशा वेळी या सर्व सृष्टीला आधारभूत अशा अनेक कथा आपण सांगितल्या आहेत. आणि एखादी कथा सांगावी असं सांगितल्यानंतर सूत महर्षींनी या रामकथेचं गायनही केलंय आणि या रामकथेचं थोडं महात्म्यही सांगितलंय. हे अध्याय आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये मिळणार नाहीत, हे स्कंद पुराणात आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. स्कंद पुराण असं सांगतं की सौदास नावाचा एक तपस्वी हा गौतम ऋषींचा शिष्य होता. यांनी महर्षी गौतमांच्याकडनं ज्ञान प्राप्त केलं, विद्या प्राप्त केली, ज्ञान संपन्न झाला. शिवाची आराधना करू लागला, भगवान शंकरांची भक्ती करू लागला. काही काळात भगवान शंकर त्याला प्रसन्न होतीलही अशी अवस्था निर्माण झाली. पण एके दिवशी काय झालं कोणास ठाऊक. असा साधनेला बसलेला असताना आपला शिष्य कशी साधना करतोय हे बघण्यासाठी गौतम ऋषी त्या ठिकाणी आले. आणि आपल्या साधनेच्या अहंकारात या पठ्याने आपल्या गुरूंना उठून नमस्कार सुद्धा केला नाही. हे जे अहंकाराचं वागणं झालं, या एका घटनेमुळे सुद्धा भगवान शिव अप्रसन्न झाले. आणि या सौदासाला शाप दिला. आणि या शापातून मुक्त होण्यासाठी आता तो राक्षस जन्मामध्ये 12 वर्ष राहणार होता. असा उन्मत्तासारखा वागतोस, गुरुचा सुद्धा अनादर. मग या राक्षस जन्मातून मुक्त होण्यासाठी त्याला उशाप हाच मिळाला होता. रामकथेचं श्रवण करून ती रामकथा जेव्हा अंगात मुरवशील तेव्हा मुक्त होशील. छोट्या छोट्या कथातून सांगितलेलं असतं हेच. हा अहंकार रूपी जो प्रचंड मोठा आजार आहे तोही घालवून टाकण्याचं सामर्थ्य या रामकथेमध्ये आहे, या रामकथेच्या श्रवणामध्ये आहे. कार्तिक मासामध्ये एक रामकथा ऐकली, त्याच्यामुळे माझं जीवन खूप छान झालं, अशी पण एक कथा
स्कंद पुराणामध्ये आली आहे बरं. आणि याच्यात फार गोड कथा अशी सांगितली आहे की सुमती नावाचा राजा हा प्रखर रामभक्तच होता. याच्याकडे विभांडक नावाचे ऋषी आले आणि त्यांनी सहज त्या राजाची तपस्या कोणत्या पदापर्यंत पोचली आहे हे तपासण्यासाठी एक छोटा प्रश्न केला. राजा, तुझ्या तपस्येनं, तुझ्या भक्तीनं, तुझ्या साधनेनं तुला कळतंय का की तू या जन्मात राजा कसा झालास? साधनेमध्ये या गोष्टी कळतात बरं, साधनेमुळे सुद्धा कळतात. हे सुमती राजा, तुला आठवतं का की तू कशामुळे राज्यपदावर आलास? आणि तेव्हा त्याची तपस्या सुद्धा तेवढी झाली होती. त्याने सांगितलं, विभांडक ऋषे, मला आठवतंय मी मागल्या जन्मामध्ये असाच चोर, दरोडेखोर आणि लुटारूच होतो. पण जेव्हा वसिष्ठ महामुनींच्या आश्रमामध्ये मी आलो आणि तिथे ही रामकथा ऐकली, त्या पुण्याईनं मी राजा झालेलो आहे हे मला स्मरत आहे. कार्तिक मास, माघ मास याच्यामध्ये रामायण ऐकल्यानंतर हा सौदास उद्धरला किंवा हा सुमती मागल्या जन्मात उद्धरला, या कथा कळल्या. आता चैत्रासाठी एकच कथा अशी दिली आहे की या ठिकाणी कलिक नावाचा असाच एक दुष्ट प्रवृत्तीचा शिकारी प्रचंड चोऱ्या करायचा आणि चोरी होण्यासाठी अनेकांच्या हत्या पण करायचा. आणि असा हा सौवीर नावाच्या एका गावामध्ये आला, एका शहरामध्ये आला. तिथल्या एका धनाढ्य मंदिरामध्ये हळूच जाऊन झोपला आणि त्या ठिकाणी उत्तंक नावाचे ऋषी त्या मंदिराची व्यवस्थापना बघत होते. हे उत्तंक नावाचे ऋषी जेव्हा त्या भगवंतांना स्नान घालण्यासाठी, भगवंतांचं भजन पूजन करण्यासाठी त्या मंदिरामध्ये आले, तसा या पठ्याने त्या देवळातले दागिने तर घेतलेच, पण हे बघतील म्हणून मग त्यांच्या उरावर बसला आणि त्यांना मारू लागला. अशा वेळेला ते उत्तंग ऋषी काय सांगतायत त्या कलिकाला? अरे सुजनो नयाति वैरम परहित निरतो विनाश कालेपि. जे सज्जन नेहमी परहित साधतात, असे सज्जन त्यांचा विनाश काल आला. कोणी एखाद्याने आपल्याशी वैर घेतलं तरी सुद्धा त्याच्याबद्दल, जो माझी आता हत्या करणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा मनामध्ये कधीही गैरविचार करत नाही. आणि याला दृष्टांत देताना ते उत्तंग ऋषी असा दृष्टांत देत आहेत की वेड्या, ज्या कुऱ्हाडीनं चंदनाचं झाड तोडून टाकावं, आता खरं कुऱ्हाडीचं ते लोखंडी पातं, त्याचे कचा 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 घाव बसल्यानंतर कोणत्याही वृक्षाला यातनाच होत असतात, कारण त्याच्यात जीव आहे. आम्ही त्यात जीव आहे हे विसरतो आणि आपल्या जीवाच्या चैनीसाठी दुसऱ्यांचे जीव घेण्याचे हत्यारे आपणच बनतो. तो फक्त तडफडताना दिसत नाही, कारण विव्हळताना आवाज ऐकू येत नाही म्हणजे त्याला जीव नाही असं नव्हे. असं त्या चंदनाच्या झाडावर खचा खचा घाव जरी बसले तरी चंदनाचं झाड त्या कुऱ्हाडीला आपला सुवास देतं. ते त्या कुऱ्हाडीचं अहित करत नाही. महिनाभर त्या कुऱ्हाडीला चंदनाचा सुगंध येत राहील. हा दृष्टांत या ठिकाणी उत्तंक नावाचे महामुनी देत आहेत. सुजनो नयाति वैरम परहित निरतो विनाश कालेपि. हरिकीर्तनामध्ये
या गायनाला आर्या असं म्हणतात बरं का. आर्या गीतीचं हे गायन आहे. अरे सज्जन माणसाशी वैर करून कोणाचं अकल्याण होत नाही, कल्याणच होतं, पण कशाला वैर करतोस. त्या उत्तंकाचे शब्द ऐकले आणि त्या चोराच्याही मनामध्ये फरक पडला, पश्चात्ताप झाला आणि रामकथेचं श्रवण त्या ठिकाणी 9 दिवस झालं, त्याचाही उद्धार झाल्याची कथा आहे. म्हणजे चैत्री नवरात्र ऐकलं म्हणून एकाचा उद्धार, माघी नवरात्र ऐकलं म्हणून एकाचा उद्धार आणि कार्तिकातलं नवरात्र ऐकलं म्हणून एकाचा उद्धार, अशा 3 उद्धाराच्या कथा या ठिकाणी स्कंद पुराणातल्या रामायण महात्म्यासाठी आलेल्या आहेत. हा रावण हा एवढ्या सगळ्या दुष्टपणाचं प्रतीक का ठरला? तसं हिरण्यकश्यपूही दुष्टच होता. त्याच्यानंतर बाणासुराने सुद्धा असुर प्रवृत्ती दाखवलीच आहे. कंस तोही सर्वांना माहिती आहे, जरासंध तोही सर्वांना माहिती आहे, नरकासुर तोही सर्वांना माहिती आहे. पण ह्या सगळ्यांच्या पेक्षा रावणाचाच क्रमांक पहिल्या क्रमांकावर का आला? याचं कारण लक्षात घ्या. अत्यंत तपस्वी आणि अत्यंतिक साधना असलेल्या कुळामध्ये रावणाचा जन्म झालाय. ब्रह्मदेवांचे जे अनेक मानसपुत्र आहेत, त्यामध्ये एक मानसपुत्र आहे ज्याचे नाव पुलस्ती ऋषी असे आहे. आणि या पुलस्ती ऋषीच्या कुळामध्ये जन्म घेतल्यामुळे त्याला पौलस्त्य असं नाम मिळालंय. अत्यंत विद्वान कुल, अत्यंत तपस्वी कुल. या पुलस्ती ऋषींना एक पुत्र आहे आणि या पुत्राचं नाव आहे विश्रवा. या पुलस्ती ऋषींच्या मुलाचं नाव आहे विश्रवा. यांनी सुद्धा अत्यंत प्रखर अशी तपस्या केली आहे. ज्ञानामध्ये अत्यंत मोठं महान असं पद प्राप्त केलंय. आणि तेव्हा या विश्रवाचा विवाह एका यक्षकन्येबरोबर झाला आणि त्याच्या तपस्येमुळे त्या यक्षकन्येच्या उदरी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव आहे कुबेर. त्याचं नाव आहे कुबेर, ज्याला दुसरं एक नाव आहे धनद. कुबेराने स्वतः प्रचंड मोठी तपस्या केली आणि त्या तपस्येचं फल काय पाहिजे मुला असं विचारलं. तेव्हा कुबेराने प्रार्थना अशी केली की ब्रह्मदेवा, या सृष्टीसाठी 3 लोकपाल आहेत. माझी इच्छा अशी आहे की या सृष्टीचा 4था लोकपाल म्हणून माझी नियुक्ती व्हावी. आणि तेव्हापासून या सृष्टीतल्या आर्थिक व्यवहाराचं नियंत्रण करणारा 4था लोकपाल ब्रह्मदेवाने मान्य केला आणि तो कुबेर कायमचा लोकपाल झाला. तिथे धनद असा शब्द आहे. आपल्या अत्यंत परिचयाचा एक शब्द आहे बघा, पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. इथे वरद असा शब्द आलाय, म्हणजे वर देणारा. पुंडलिकाला वर देणारा कोण असं विचारलंय, म्हणून आपण उत्तर दिलं हरी विठ्ठल. जसं जलद, नीरद, वरद, तसा या ठिकाणी कुबेराला शब्द आला धनद, धन देणारा. अतिशय हा कुबेर तपस्वी. त्याला या लंका नगरीचं राज्य प्राप्त झालं आणि या लंकेला त्याने सुवर्णाची लंका केली. कुबेराचं तेज बघितल्यानंतर दैत्यांच्या मनात असं आलं की आपल्यातल्या एखाद्या कन्येबरोबर जर या विश्रवाचा विवाह झाला तर अशीच तपस्वी चांगली संतती आपल्या दैत्यांनाही मिळेल. आणि यासाठी या विश्रवा ऋषींचा द्वितीय विवाह जो झाला तो केकसी नावाच्या राक्षस कुळातल्या कन्येबरोबर. या राक्षस कुळातल्या कन्ये
केकसीला 4 मुलं झाली आहेत. आणि केकसीची 4 मुलं कोणती? सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्यांना पाठ आहेत. आधी आला रावण, त्याचा धाकटा भाऊ कुंभकर्ण, त्याचा धाकटा भाऊ बिभीषण आणि धाकटी बहीण शूर्पणखा. अशी 4 मुलं त्या केकसीला झालेली आहेत. या तिघांनीही तपस्या केली आहे, अत्यंत घोर तपस्या केली आहे. आणि या घोर तपस्येनंतर रावणानं ब्रह्मदेवांना वरदान असं मागितलंय, मी अमर असावं. नेहमी राक्षसी प्रवृत्तीचं पहिलं वरदान मागतात ते हेच. मग तो हिरण्यकश्यपू असू नये तो कोणी असो, मी अमर असावं. मग ब्रह्मदेवांचं उत्तर ठरलेलं असतं, ते शक्य नाही बाळा, अमरत्व देता येत नाही. हां, जास्तीत जास्त अवध्य असा वर देता येतो. आणि मग रावणाने आपलं डोकं चालवून वर असा मागून घेतला की देवांच्याकडून मला मृत्यू नको, यक्षांच्याकडून मृत्यू नको, किन्नरांच्याकडून नको, राक्षसांकडून नको, दैत्यांकडून नको, असुरांकडून नको, नागांच्याकडून नको. यादीच लावली. यांच्याकडून मृत्यू नको, यांच्याकडून मृत्यू नको, यांच्याकडून मृत्यू नको, यांच्याकडून मृत्यू नको. आणि ब्रह्मदेव म्हणाले, संपली का यादी? संपली. तरी ब्रह्मदेवाने आठवण केली, तू दोघांचं नाव घेतलं नाहीस. कोणाचं? तू वानरांचं नाव घेतलं नाहीस आणि तू मनुष्याचं नाव घेतलं नाहीस. का रे? म्हणजे काय गंमत आहे, शिक्षकच पेपर फोडतायत. ब्रह्मदेवच त्याला सुचवत होते, ही 2 नावं तू का घेतली नाहीस? आणि रावणाचा अहंकार असा होता, वानर आणि मनुष्य यांना मी इतकं तुच्छ लेखतो, हे माझं काही करू शकणार नाहीत. यांच्यापासून मला वर मिळवायची गरजच नाही. अहंकारी प्रवृत्ती, अहंकारी प्रवृत्ती. जिथे तो म्हणतो मनुष्यांच्याकडून मला काही हानी पोचायची शक्यताच नाही, दुसऱ्याला कमी लेखणं, हाच एक मानसिक आजार आहे. वानरांच्याकडूनही मला भीती नाही, ती माकडं माझं काय करणार आहेत. आता साधारणतः रावणाने असं काहीतरी वरदान मागितलं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं, कुंभकर्ण हा बहुतेक त्याच मार्गावरती काहीतरी असणार. कारण तो साधना करण्याच्या पूर्वी जेव्हा तारुण्यात होता तेव्हा सुद्धा सज्जनांच्या हाल अपेष्टा तो वाढवत असे. जे सज्जनांचे हालच करतात असे त्यासाठीच वरदान मागणार. तेव्हा ब्रह्मदेवाने देवी सरस्वतीला प्रार्थना अशी केली, बाई ग, हे प्रकरण फार वेळ जागं राहणार नाही, अशी काहीतरी व्यवस्था कर. आणि मग कुंभकर्णाच्या मुखातनं शब्द गेले, मला प्रचंड काळ प्रगाढ निद्रा मिळावी, तथास्तु. कुंभकर्ण अत्यंत पराक्रमी आहे, अत्यंत बलाढ्य आहे, बलशाली आहे, पण विध्वंसक असा आहे की हे दोघं जर कायम एकत्र राहिले तर जग नावाची वस्तू शिल्लक राहणार नाही. यांना दुसऱ्यांचं वाईट करण्यातच काय गंमत आहे काही कळत नाही, पण विध्वंसक प्रवृत्ती आहे. कुंभकर्णाला निद्रा मिळाली. बिभीषणाला विचारलं, तुला काय वरदान हवं? धर्माचरण प्रीती, मला धर्माचरणाची फक्त प्रीती द्यावी. अशा तऱ्हेनं या तिघांना वरदान प्राप्त झालं महाराज. आणि मग मात्र एकदा ही अवध्यता मिळाली म्हटल्यावर रावणाचा गर्व इतका वाढला, इतका वाढला, इतका वाढला. रौम्याही लंकेचा राजा आधी होता कुबेर. वरदान प्राप्त झाल्याबरोबर रावणाने सांगितलं, थोरले बंधू, आपण दुसरीकडे जागा बघा,
ही सुवर्णाची लंका आता आमची आणि मी अनेक दैत्यांना या ठिकाणी येऊन वसवणार आहे. कृपया बिराड हलवा. म्हणजे मुळात आपल्या थोरल्या भावाला जागेवरनं हलवला. मग हिमालयाच्या पायथ्याशी दुसरी यक्ष नगरी कुबेरानं निर्माण केली स्वतःसाठी. पहा, रामांच्याकडे पण 4 भाऊ, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. इकडे पण 4 भाऊ, कुबेर, रावण, कुंभकर्ण, विभीषण. तिथे थोरल्या भावाच्या सुखासाठी सगळे झटायला तयार आहेत. आणि रावणाच्या कथेची सुरुवात थोरल्या भावाला लाथ घालून बाहेर काढणे इथून आहे. का रावण याचं प्रतीक ठरला? उगाच नाही ठरला. मुळात त्यांनी लंकेतनं थोरल्या भावाला पहिल्या क्षणात हाकलला. दुसरं, मुद्दाम लक्षात ठेवा, वाल्मिकींच्या रामायणाचा आधार घेऊन मी आपल्याशी सांगतो आहे. उन्मत्तपणामुळे रावणाने तेव्हा अनेक अनेक अशा राज्यांवर विनाकारण फक्त आपली दहशत पसरावी आणि साम्राज्य पसरावं यासाठी प्रचंड आक्रमण केली आहेत. नागलोकांवर आक्रमण केली आहेत, यक्षांवर आक्रमण केली आहेत, गंधर्व लोकावर आक्रमण केलं आहे, किन्नर लोकावरती आक्रमण केलं आहे. आणि या आक्रमणामध्ये तिथली संपत्ती तर लुबाडलीच आहे. मुद्दाम ऐका, तिथल्या अनेक युवती त्यांनी पळवून आणलेल्या आहेत. रावण हा पहिल्यापासून लंपट आहे. वाल्मिकी रामायणानुसार सीतेला पळवली ही रावणाच्या जीवनातली पहिली घटना नाही. अनेक युवती त्यांनी आत्तापर्यंत पळवल्या आणि या अनेक अनेक स्त्रियांचे शाप आणि तळतळाट रावणाला लागले. कैलास पर्वतावरती भगवान शंकरांची भेट घ्यायला रावण गेला. तिथे सुद्धा वेदवती नावाच्या एका ऋषिकन्येवर त्यांनी अतिप्रसंग केला म्हणून त्या स्त्रीनं स्वतःचा देह जाळून घेतला, अशी कथा रामायणात आहे. म्हणजे हिमालयात तपस्येसाठी जातात, तिथं सुद्धा पठ्ठ्यांनी अतिप्रसंग केलेत असा रावण आहे म्हणून त्याला जाळतात. इतकंच नाही तर त्याच्या थोरल्या भावाचा म्हणजे कुबेराच्या घरी लग्न प्रसंग होता. पुतण्याचं लग्न होतं, त्याची पत्नी ठरली होती, याला आपली सुनबाईच आवडली, तिच्याशी अतिप्रसंग केला. आणि तेव्हा त्या नलकुबेरानं म्हणजे त्या पुतण्यानं शाप दिला की याच्यानंतर स्त्रीवर अतिप्रसंग करायला जाशील तर तुझ्या डोक्याची 60 शकल होऊन मरशील नालायक. या शापाच्या भीतीमुळं त्याने पुढे सीतेवर अतिप्रसंग केला नाही. तो सज्जन होता म्हणून नव्हे, त्याला शाप मिळाला होता. रामायण हे लक्षात घ्या. तरी सुद्धा स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या अहंकारासाठी तो आपल्या सगळ्या खानदानाचा विध्वंस झाला तरी मान्य करायला तयार होता. इतरांना दुःखात टाकायला तयार होता. आपल्या सुखासाठी इतरांना दुःखात टाकतात त्याला रावण प्रवृत्ती म्हणतात. ती दसऱ्याला जाळायची असते. आणि इतरांच्या सुखासाठी मी दुःखात गेलो तरी चालेल त्याला रामाची कथा म्हणतात. आणि म्हणून या रामकथेचं गायन या सुवर्ण दिवशी आपण जे सुरू केलं आहे, अशीच ही गोड रामकथा गात गात ऐकत ऐकत आपल्याही मधल्या अशा अनेक दुर्गुणांचा नाश आपण घडवून आणायचा आहे. म्हणून आपला पूर्वपद्याचा अभंग आहे. राम गावा राजाधिराज रामचंद्र भगवान की जय.